मी तुमच्याकडे येतो कारण कसं आहे प्रवाशांना रोजच्या धकाधकीचं जे जीवन आहे त्यांना नेमकं काय वाटतं ते देखील जाणून घ्यायला हवं कारण त्यांचा आवाज देखील पोहोचवणं हे आमचं काम आहे। थेट जाऊयात मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत आहे। मीनाक्षी तुझ्याबरोबर काही लोक असतील काय सांगशील? 2019चा बजेट आज सरकार घोषित करणार आहे आणि यासाठी मुंबईच्या रेल्वे प्रवाशांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई काय सांगाल, एकूणच रेल्वेने प्रवास करता काय अपेक्षित आहे? आज बजेट सरकार घोषित करणार आहे कारण त्यांनी रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे। आज एवढी मंडळी जात आहेत, एवढे प्रवास करतायत, प्रत्येकाला हा त्रास होतो। प्रत्येक जण शेवटी गृहिणी आहेत, त्यांना पण घरी जायची घाई असते, सगळंच असतं। एवढे रेल्वेचे कधी कधी एवढे प्रॉब्लेम असतात की कधी कधी 20-20 मिनिटं पण ट्रेन लेट असते, त्यांना पण पुढे पोहोचायला किंवा संध्याकाळी जर हे असेल तर त्यांना पण घरी जाण्यासाठी खूप लेट होतो। त्यांनी थोडंसं ट्रेनच्या ह्याच्यात पण त्यांनी व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे। कारण लहान मुलं असतात तुमच्यासोबत आणि आज रेल्वेसाठी देखील एक वेगळा बजेट येईल, गृहिणी देखील आहात, काय वाटतं काय अपेक्षित आहे? लहान मुलांचा तर खूपच हाल होतात कारण सकाळी पण काय काय जणांचा प्रॉब्लेम असतात की त्यांना डॉक्टरांकडे जायचं असतं, सगळं असतं, त्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना सकाळी घर सोडावं लागतं। अशा वेळेला आम्हाला वाटतं की एखादा जर डबा त्यांच्यासाठी असेल लहान मुलांसाठी, म्हणजे आई म्हणजे मम्मी त्यांना घेऊन चढू शकतील, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही। कारण आम्ही स्वतः बघतो की लहान मुलं एवढी गुदमरतात, हे होतात। आज त्या समजा अपंगांच्या डब्यात जरी त्यांना चढायचं म्हटलं, हँडिकॅपच्या डब्यात जरी त्यांना चढायचं म्हटलं तरी इतर लोक त्या ह्याच्यामधनं प्रवास करतात, तर त्या लोकांनी मग कुठून प्रवास करावा? त्याच्यामध्ये हँडिकॅप असतात, त्याच्यासारखे आपले सर्वसामान्य लोक पण त्याच्यामध्ये चढतात, ही खूप चुकीची गोष्ट आहे ना। अपंगांच्या डब्यात आपण महिलांना आपण कसं लहान मुलं त्यांच्यामध्ये चढू शकतात, ती सोय काहीतरी केली पाहिजे। आणखी काही रेल्वे प्रवासी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। काकी काय सांगाल, बजेट येणार आहे काही वेळेतच, काय अपेक्षित आहे? काय नाही, तेच आम्ही सांगते, गाडी टायमावर येत नाही, आम्हाला उशीर होते, ऑफिस मध्ये आम्हाला घरी पाठवते, थोडा लेट झाला तरी भी संध्याकाळी भी एवढी गर्दी जाम रहते, एक बायका दौड़ून पकड़ते गाड़ी, मतलब आदमी लोग खड़े रहते वहाँ से पकड़ते वो लोग गाड़ी, तो एक उम्र लायक होंगे वो तो गाड़ी पकड़ नहीं सकते, जगह पे आएंगे प्लेटफॉर्म पे तभी पकड़ सकते, पर वो लोग को जब तक को चढ़ते तो सीट मिलना मुश्किल है, सीट मिलता ही नहीं बैठने को हम लोग को। तो गाड़ी व्यवस्थित इधर का एक बोलना चाहिए कि गाड़ी आएंगे प्लेटफॉर्म पे वहाँ से ही सब लोग पकड़ो ना, सबको मिलना चाहिए ना सीट बैठने के लिए, वही प्रॉब्लम है, बाकी कुछ है। और हर टाइम झगड़ा ही होता है, शरीर में है एंग लोग है, सरको गाली पर आते, कुछ भी बोल देते हैं भाई लोग, जिसको आदत है वो बोलते हैं, जिसको नहीं आदत वो चुपचाप अपना बैठ जाते। नक्कीच तुमच्या काय अपेक्षा आहेत? जे यांनी बोलले तेच खरं आहे, म्हणजे गाड्या नेहमी लेटच असते, तिकीट आणि पास पण महागच आहे, एवढे पैसे खर्च करून आम्ही प्रायव्हेट कामं करतात तरी आम्हाला काही सुविधा आहे, आम्हाला काही सुविधा नाही बस। नक्कीच आणखी काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण विचारूया त्यांना काय अपेक्षित आहे, कारण काही वेळेतच बजेट जाहीर होणार आहे आणि यासाठी त्यांच्या काही मागण्या आहेत का त्यांना विचारूया। ताई काय सांगाल, रेल्वे बजेटवरती तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे सरकारने बरंच आपल्याला दिलेलं आहे, पण सिनियर सिटीजन्सना आणि ज्या ओल्ड लेडीज वगैरे असतात किंवा प्रेग्नंट वुमन्स असतात त्यांना पीक आवर्समध्ये काहीतरी त्यांनी वेगळी व्यवस्था करून दिली पाहिजे। आणि सँडास रोड, मस्जिद रोड, बंदरच्या इथे जो पुलाच्या दरम्यान म्हणजे गॅप जो आहे तो इतका जास्त आहे ना, ते लहान मुलांना उतरवताना सिनियर सिटीजन्सना उतरताना खूप प्रॉब्लेम होतो, तर त्यावर केलं पाहिजे काहीतरी। नक्कीच एकूणच आपण जर पाहिलं तर अनेक मागण्या ज्या आहेत त्या रेल्वे प्रवाशांच्या आहेत, कारण लाखो लोक जे आहेत ते रेल्वेने प्रवास करतात आणि साहजिकच आहे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना अपेक्षित आहेत। नक्कीच आता काही वेळेतच बजेट येईल आणि काय या त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात का हेच बघणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच आपण बघितलं की खरं सांगू का काय या सामान्य महिला काय सांगत होत्या, आपण बघितलं की रोजचा जीवघेणा प्रवास जो आहे तो त्यांना करायला लागतो आणि असं असताना कसलं फिस्कल डेफिसिट, कसल्या जीडीपी आणि कसली आकडेवारी आणि कसली नेत्यांची भांडणं, काही देणं घेणं नाही हो या सर्वसामान्यांना। आणि म्हणूनच मी यांच्याकडे जातो, कैलाश वर्मा यांच्याकडे जातो, कारण प्रवासी संघाचे प्रमुख आहेत ते, या रोजच्या व्यथा आहेत, काही देणं घेणं नाही हो आकड्याशी बाकी असं सर्वसामान्यांना। रोज आमचा प्रवास जरा सुखकर करा एवढी फक्त माफक अपेक्षा आहे त्यांची। नक्की रेल्वे इकडे 1000 कोटींच्या बुलेट ट्रेनच्या बाता करते सरकार आणि रोज आपण बघतो कशा प्रकारे प्रवास या महिला करतायत आणि जीव जातोय रोजच्या रोज, एक तरी प्रवासी मरतो याच्यामध्ये। नक्की हा जो आकडेवारी घेता गेल्या वर्षी 3500 लोक मृत्युमुखी अपघातानेच गेले, मग खरं म्हणजे रेल्वेची पायाभूत जी सुविधा आहे त्याच्यावर भर घातला पाहिजे।
आपण ते निकष लावतो. MUTP 2 जे 2014ला झाली पाहिजे होते, आतापर्यंत रखडलेलं आहे. आता मग MUTP 3A म्हणजे 55,000 कोटीचा जो निधी उपलब्ध करणं, आता नुकताच राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. म्हणजे मुंबईतला पायाभूत स्ट्रक्चर उभा करणं रेल्वेतला हा महत्वाचा भाग आहे. आणि रोजमर्रा त्याला कोण लढेल? एसी लोकल आले का मुंबईत? एसी लोकल आल्या का मुंबईत? नक्की आता मार्च मध्ये पर्यंत 5 येणार असा या मार्च पर्यंत 5 AC लोकल येणार आहे. खूप महिना ऐकतोय आता. हे आता येणार आहे असा GM ने सांगितलं मागच्या वर्षी, गेल्या महिन्यामध्ये सांगितलंय ना, आले नाही ना, तेच मला विचारायचं. नक्की येणार आहे अशी अपेक्षा ठेवतो. एक आली आहे फक्त. मनीषा, एक लक्षात येत आहे, या ज्या सामान्य महिला आहेत त्यांना जसं तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे, त्यांना आकडेवारीशी काय करायचंय? नंबर ऑफ ट्रेन्स वाढतायत का? फुटओव्हर ब्रिजेस वाढतायत का? जिकडे रेल्वे क्रॉसिंग आहे तिकडे काय सुविधा आहे? हे रेल्वे क्रॉसिंग आहे तसे आहेत अनेक वर्ष, अनेक ठिकाणी तिथे काही सिग्नलिंग सिस्टमचे प्रॉब्लेम आहेत, ट्रेन लेट होतात, फ्लडिंग, रेल्वे ट्रॅक्सचं फ्लडिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं की बुलेट ट्रेन वगैरे हा एक हट्ट आहे. म्हणजे माझ्या घरात एखादं नवीन खेळणं पाहिजे यासारखा तो सरकारचा हट्ट आहे. रेल्वेमध्ये अजून पुष्कळ इम्प्रूव्हमेंट करता येईल. अर्बन ट्रान्सपोर्टवर जास्ती खर्च झाला पाहिजे. असं सांगितलंय की पायाभूत सुविधांचा जो निधी आहे सगळा बुलेट ट्रेनची आता आवश्यकता आहे का? करूया नंतर करू, 25 वर्षांनी करू, आत्ताच काय गरज आहे? प्रत्येक पंतप्रधानांनी ते केलेलं आहे. नेहरू असताना देखील बाकीच्या विकासाच्या कामांना देखील महत्व दिलेलं होतं. की प्रश्न असा आहे की सातत्यानं मुंबईतनं एवढा रेव्हेन्यू जाऊन देखील, उडगी बरोबर आहे, एवढा रेव्हेन्यू जाऊन देखील आपण हेच प्रश्न विचारतो दर बजेटमध्ये. आणि म्हणजे याची तर लाज वाटायला लागलेली पत्रकार म्हणून आम्हाला देखील की आपण हेच म्हणणार, किंवा मुंबईकरांना काय मिळालं, मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार का? हे दुर्दैव नाहीये. एक लक्षात घ्या, रेल्वेचं बजेट आता या बजेटमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. खरं तर रेल्वे तोट्यात असून सुद्धा अनेक सर्व्हिसेस गेले कित्येक वर्ष देण्यात आलेले आहेत, त्यामुळे रेल्वेचं यश आहे. पण आता गेले 3 वर्ष रेल्वेचं बजेट हे कॉर्पोरेट्स करता केलेलं आहे. रेल्वेची संपूर्ण सर्व्हिसेस जे आहेत ना त्याचं कंत्राटीकरण आउटसोर्सिंग झाले आहेत आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्ट हे सर्व मोठ्या कंपन्यांना दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी, रेल्वेची संख्येची अलग जमीन जी आहे ना त्याचं हॉटेल व्यवसाय आणि ज्याला असं म्हणू आपण की कॉर्पोरेट कंपन्यांच्याच व्यवसायाकरता पूरक अशी रेल्वेची जमीन वापरण्याचं धोरण ठरलेलं आहे. याचा अर्थ रेल्वे ही कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या मनाप्रमाणे सरकारच्या मदतीने वापरावी अशा तऱ्हेचं बजेट गेले 3 वर्ष प्रेझेंट झालेलं आहे. आणि आता असं झालंय, रेल्वे करता जी भारत सरकार मुख्य बजेटमधून आणि रेल्वे बजेटमधून जी गुंतवणूक करायची ती गुंतवणूक थांबलेली आहे. बेसिक गुंतवणूक शेतीत थांबलीत, उद्योगात थांबलीत, रेल्वेत थांबलेली आहे. हा माझा मुख्य आक्षेप आहे. आणि म्हणून ह्या बजेटमध्ये सरकार म्हणून जनतेच्या सोयीसाठी काय कुठे गुंतवणूक करते नाही, सर्व हे मान्य आहे की कुणालाही कुठचे राज्यकर्ते असतील, मग कुठचेही सरकार असेल, या अगोदर काँग्रेसने देखील हे केलेलं आहे की विकासाची नवनवीन कामं करायची, मोठा खर्च करायला लागतो. आज तुम्ही बुलेट ट्रेनच्या गोष्टी करताय, हायपरलूपच्या गोष्टी करताय, हे मान्य आहे की येणाऱ्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञान देखील घ्यायला पाहिजे. मात्र हे सगळं होत असताना आता उडगी जे म्हणाले की मूळ जी गुंतवणूक आहे, जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते सुधारण्यावरती भर देताय का खरंच तुम्ही? बघा, या मागच्या बजेटपासून आपण जर बघितलं असेल तर ऑपरेशन आणि मेंटेनन्सला रेल्वेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रोव्हिजन केलं जात आहे. रेल्वे ट्रॅकवर दुरुस्तीकरण चालू आहे, पुलांचं काम हाती घेतलेलं आहे. आता आपण मुंबईच्या महिलांचं दाखवलं आणि डायरेक्ट बुलेट ट्रेनवर आलं तुम्ही. बघा, मुंबईची समस्या ही युनिक आहे, वेगळी आहे. या दृष्टीने सरकार काय करत आहे, आज जर तुम्ही बाहेर जाल तर जागोजागी मेट्रोचे कामं चालू आहेत, कोस्टल, एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉर, या सगळ्या गोष्टी एकत्रित चालू आहे. आणि हे त्यांचं एक सोल्युशन आहे. हे सरकार काहीच करत नाही असं कसं काय आपण म्हणता? आता उडगींकडनं मला तीच अपेक्षा होती, काही झालं की हे सरकार कॉर्पोरेटसाठी काम करत आहे. आज जर तुम्ही ट्रेननी जा, आपलं मुंबई ते दिल्ली जा, मुंबई ते नागपूर जा, दर 4-5 स्टेशन नंतर एक मुलगा येतो तो साफसफाई करतो, ऍटलीस्ट स्वच्छता तरी दिसते. काही काही गोष्टी आउटसोर्स केल्याशिवाय त्याला तरुण पायाने आपली पॉप्युलेशन इतकी आहे, आपली रिक्वायरमेंट इतकी आहे. प्रत्येक गोष्ट एका कम्युनिस्ट युनियनच्या माध्यमातून ते म्हणतात तसं जर चालवायला गेलं तर आपण BSNL सारखीच आपल्याला सर्व्हिस मिळणार आहे. आपल्याला आज सर प्रॉब्लेम हा आहे की हे सगळं मिळणार आहे. आपण सातत्यानं विश्वास पाठक म्हणतो तुमच्या आपकी नियत खराब नाही, आम्ही हे नाही करे. याला वेळ लागत नाही का? याला वेळ लागत नाही का? 4.5 वर्ष झाली मुंबईकर वाट बघतायत सर. 4.5 वर्ष झाली गारेगार प्रवास अजूनही मुंबईकरांना मिळत नाही. दिसत नाहीये का? वर्षभर तुम्हाला टेंडरिंग प्रोसेसला हा वेळ लागतोच. आज खोदकामं चालू आहेत, नागपूर बघा, मुंबई बघा, पुणे बघा. म्हणजे एवढं अंजामीकरण हे बरोबर नाही.
मला एक सांगायचं आहे, लोकांना बुलेट ट्रेनवर आक्षेप आहे. आपल्या मगाच्या कॉमेंटमध्ये विश्वास पाठक असं म्हणाले होते की हा बिमारू देश होता, आणि मला त्या शब्दावर जरा ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, स्टर्न, आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्याच्या भाषेत हा अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल ते जसे विरोधी पक्षांना माफी मागा वगैरे सांगतात तसं मी काही म्हणणार नाही, पण जवळपास हा शब्द त्या लेव्हलचा आहे. आणि माझ्याकडे काही आकडेवारी राष्ट्र नव्हतं, माझ्याकडे काही आकडेवारी आहे विश्वास पाठक, ती जरा बघा. इंडिया जीडीपी ग्रोथ रेट, इंडिया, मी बोलू नको का? तुम्हीच बोलणार आहात का मन की बात? मी बोलू नको का? एवढंच सांगा. विश्वास पाठक ते तुम्हाला प्रूफ करून दाखवतात, मी बोलायचं नाही का? सिद्ध करून दाखवतात भारत बिमारू राष्ट्र तुमचं कसं सांगायचं होतं. आहे का? मी तुमचा दावा खोल करताय. विश्वास पाठक वेळ देणार तुम्हाला. माइंडकर प्रूफ करून दाखवतात बिमारू राष्ट्र नव्हतं हे आपलं माइंड. India's GDP growth rate during Dr. Manmohan Singh regime was 10.7, while under Modi it was 7.3. आता हा जर का सकल घरेलू उत्पादन 10.7 आणि 7.3 मधला फरक तुम्ही सांगू शकता का? म्हणजे 2007 आणि 8 ला आपण बिमारू होतो आणि आज आपण सशक्त आहोत असा तुम्हाला शोध लावायचा आहे. तुम्ही लावू शकता, तसं दिसत नाही. तो मुद्दाच नाहीये. प्रश्न असा आहे की तुम्हाला जशी पाहिजे तशी, मी मगाशी एक वाक्य बोललो होतो, आकडेवारी ही एक जादूगरी आहे. आकडेवारी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही देऊ शकता. म्हणजे पुन्हा तेच उदाहरण देतो की अर्धा ग्लास रिकामा असतो आणि अर्धा ग्लास भरलेला असतो. तुम्हाला जशी पाहिजे तुम्ही ती पेश करता आणि नंतर स्टेशनची सफाई केलेली आहे यासारखे विश्वास पाठकांचं उत्तर घ्या. मात्र त्या अगोदर आपण बघतोय गोयलांचं भाषण 90 मिनिट चालणार आहे. त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. बैठकीनंतर आता बरोबर 11 वाजता या वाचनाला सुरुवात होईल, बजेट वाचनाला सुरुवात होईल. 90 मिनिटं गोयल भाषण करणार आहेत. मात्र मोठं बजेट असणार आहे का, अंतरिम बजेट असणार हे तर माहिती सगळ्यांना. मात्र मोठं बजेट पेश होणार आहे का, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. सादरीकरणाला वेळ लागणार असं कळतंय. तब्बल 90 मिनिटं, 1.5 तास बोलणार आहेत पियुष गोयल. त्यामुळे 1.5 तासात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि तिकडून आता मंजुरी घेऊन त्यानंतर 11 वाजता बरोबर वाचनाला सुरुवात होईल. एक छोटासा ब्रेक घेतोय, त्याच्यानंतर मान्यवरांचं म्हणणं ऐकून घेऊयात अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर. आणि अर्थात पाठक तुमच्याकडे मिळणार आहे ब्रेक नंतर लगेच. तुमच्याकडनं उत्तर पाहिजे माइंडकरांना काउंटर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. थेट संसदेतली दृश्य आपण बघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे पोहोचलेले आहेत, राजनाथ सिंग पोहोचलेले आहेत. सगळे आता नेते मंडळी, मंत्री सगळे पोहोचू लागलेले आहेत. आणि आता काही क्षणातच म्हणजे 11 वाजता बरोबर पेटारा उघडणार आहे. पियुष गोयल तब्बल 90 मिनिटं बोलतील, 1.5 तास बोलतील. काय बोलतील याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, कामगारांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांना या बजेटमधनं नेमकं काय मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न. मात्र 90 मिनिटं बोलतील हा खूप मोठा काळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पोहोचलेले ती दृश्य आपण बघतोय. संसदेत त्यांचं जेव्हा आगमन झालं तेव्हाची दृश्य. आणि बरोबर 11 वाजता अर्थात पंतप्रधानांसाठी देखील हा खूप मोठा दिवस. कारण 19च्या निवडणुकांच्या आधी हे शेवटचं आता बजेट आहे, शेवटचा अर्थसंकल्प आहे. असं असताना सारा देशाचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष. राजनाथ सिंग जेव्हा संसदेत पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघतोय. भाजपासाठी अत्यंत महत्वाचा असा हा दिवस म्हणायला लागेल. आणि थेट जातोय विश्वास पाठक यांच्याकडे. विश्वास पाठक, मगाशी मी म्हटलं होतं की माइंडकर जेव्हा मुद्दा मांडतात आपला, त्यांना काउंटर करायचा पूर्ण वेळ तुम्हाला देतो. बोला पाठक. बघा, माइंडकर साहेबांचं मी मान ठेवून 10% जीडीपीचा ग्रोथ रेट युपीच्या काळात होता का? होता. आता तो 10% जरी असला तरी वी वर नॉट हायएस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. कारण तेव्हा जागतिक स्तरावर सगळीकडे ग्रोथ चांगली चालू होती. मात्र हा 10%वर नंतर त्यांच्याच काळात 6%वर देखील आला. आम्ही जो इकॉनॉमी हातामध्ये घेतली तर आम्हाला तो डाऊनवर्ड ट्रेंड मिळाला, ज्याला आम्ही रिव्हर्स केलं. तो 8-8.25% गेला आणि आज तो 7.4 आहे. आणि 7.4 असताना वर्ल्डची हायएस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. कारण जगाची ऍव्हरेज ग्रोथ जी आहे 2%च्या आतच आहे. आता मी जो बिमारू म्हटलं तर एक त्याला शब्द मी का वापरला, तो राज्यांसाठी होता, बिहार युपी साठी वगैरे होता. मात्र 2013 मध्ये मॉर्गन स्टॅन्लेने फ्रेगाईल 5 हा एक कन्सेप्ट मांडला होता, ज्याच्यामध्ये भारत देखील होता. ब्राझील, इंडोनेशिया, साऊथ आफ्रिका, तुर्की, भारत हे सगळे देश होते. तर त्या फ्रेगाईल 5 मधून आपण टॉप 6 मध्ये कसं काय आलो, तर सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे, चायनाची आहे, जपानची आहे, जर्मनीची आहे, त्याच्यानंतर इंग्लंडची आहे
आता आपण इंग्लंडला पार करून पुढच्या वर्षी त्यांच्या पुढे जाणार आहे. आपण यावर्षी फ्रान्सला पुढे आणलेला आहे. मला त्या अँगलनी म्हणायचं आहे, जर आपण आकडे मांडतोय तुलनात्मक असायला हवे. 10% ग्रोथ नव्हती का? होती, मात्र वी वर नॉट हायएस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, हे लक्षात घ्यायला हवं. एक मिनिट, तुम्ही हे मान्य केलं की आपण तेव्हा 10% होतो, याचा अर्थ माझ्या दृष्टीने तेव्हा तुमच्या देशात तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या भाषेत स्वतःच्या इकॉनॉमीला बिमारू म्हणणं ही फार मोठी चूक आहे असं मी मानतो. एक दुसरी गोष्ट, गेल्या 10 वर्ष गेल्या पुन्हा विश्वासपाठक प्रॉब्लेम हा आहे की मी एक वाक्य बोललो की तुमचं उत्तर तयार आहे, तुम्हाला थांबताच येत नाही. तुमचं आता एवढं मी तुमचं मी एवढं बोलणं ऐकून घेतलं, तुमचं मी बोलणं ऐकून घेतलं आपण. मी काही बोलेल, तुम्ही ऐकून तर घ्या ना तेवढं. तुम्ही का नाही ऐकून घेऊ शकत? याचं कारण तुम्हाला ऐकून घेण्याची सवयच नाहीये. तुम्हाला ऐकून घेण्याची सवयच नाहीये. मी अर्धवट बोलू दे ना, अर्धवट मला अर्धवट बोलू द्या. ठीक आहे, मी अर्धवट बोलतोय, तुम्ही ऐकून तर घ्या. तुम्ही नंतर घ्या ना. अर्धवट पूर्ण तुम्हाला ऐकूच द्यायचं नाही, दुसऱ्यांना बोलूच द्यायचं नाही. या मेंटॅलिटीचा पक्ष तुमचा आहे आणि तुम्ही ती आपली परंपरा सुरू ठेवताय. बिलकुल अगदी बरोबर आहे, तुमची त्याच मेंटॅलिटीची आहे. हा, पुन्हा प्रश्न एक सांगतो की गेल्या 10 वर्षातले सगळं पर्सेंटेज पाहिलं तर 10.7 ही जी काही आपल्याकडे मी आता फिगर सांगितली, दॅट वॉज द हायएस्ट इन ऑल ओव्हर डिकेड. म्हणजे सध्या तुम्ही खाली आहात, तुमच्या दृष्टीने 2014ला तुम्ही खाली गेलेले असाल, जेव्हा युपीए असेल तुमच्या दृष्टीने, तेही मान्य करू. मी त्या फिगरमध्ये सध्या गेलेलो नाही, आपण क्षणापुरतं मान्य करू. तरी जेव्हा हायएस्ट होतं तेव्हा तुम्ही बिमारू म्हणता. तुम्ही मध्य प्रदेशला बिमारू म्हणता, जिथे 15 वर्ष तुमचं राज्य होतं. अहो, जरा तरी या केवळ पुस्तकी कॉमेंट्सच्या किंवा 10-15 वर्ष आधीच प्रचलित असलेल्या कॉमेंट्सच्या बाहेर या, रियालिटीवर या आणि देशाचे सध्याचे प्रॉब्लेम्स घेऊन बोलायला जा. तुम्ही हे बिलकुल बोलत नाहीये. तुम्ही एकदा जे काही तुमच्या डोक्यात आणि तुमच्या विरुद्ध एक वाक्य आलं की लगेच तुमचं उत्तर तयार. जरा लोकांच्याकडनं ऐकून घेत जा. बरं, चांगले प्रवक्ते आहेत विश्वास पाठक आणि म्हणलं तयार असतात सगळी उत्तर घेऊन. विश्वास पाठक, मी तुमच्याकडे येतो, म्हणजे तुमच्याकडे देखील येतो. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर प्रत्येकाला संधी मिळणार आहे बोलण्याची, त्यामुळे एकमेकांना प्लीज कट करू नका. लगेच येतोय अगदी छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय कारण आज मोदी सरकारचं या टेन्युअर मधलं शेवटचं बजेट जे आहे ते आता सादर होत आहे. आणि अर्थात जाता जाता, मनीषाताई कायदेंनी असा शब्द वापरला होता की जाता जाता हे बजेट आहे, त्यामुळे नेमकं कधी कुठे जाता हे जरा बघावं लागेल. मात्र नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आता मंत्रिमंडळाची बैठक जी ती सुरू झालेली आहे. बरोबर 11 वाजता या वाचनाला सुरुवात होईल. 90 मिनिटं पियुष गोयल हा अर्थसंकल्प वाचणार आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांना, इथल्या कामगारांना, शेतकऱ्यांना नेमकं काय वाढून ठेवलेलं आहे या अर्थसंकल्पातनं स्पष्ट होईल. बरोबर 11 वाजता, अर्थात 90 मिनिटं, ती 90 मिनिटं अत्यंत महत्वाची, जशीच्या तशी लाईव्ह जे आहे ते आपल्याला दाखवणार. अर्थात संपूर्ण बजेट जे आहे ते पेश होईल असं एकूणच तज्ज्ञांचा देखील काही कयास आहे. मात्र यासाठी थोडीशी वाट बघावी लागेल, कारण 90 मिनिटं तब्बल बोलणार आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, तुमच्याकडे मात्र पाटकांना उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला काउंटर करायचं तर एकदा फक्त प्रश्न विचारून घ्या, एकदमच विचारतो त्यांना. बरं विश्वास पाठक, आत्ता जे मुद्दे तुमच्याकडे उपस्थित केले गेलेले आहेत, साधारण आकड्यांचा खेळ सातत्यानं सगळे का म्हणतायत हा प्रश्न कळत नाहीये. कारण अर्थतज्ञ देखील हेच म्हणतायत, हा आकड्यांचा खेळ खूप झाला. सामान्यांसाठी काय 11 वाजता स्पष्ट होईल? बघा, आकडे हे सांगितले जातात आहे आणि खूप आपण शोध लावलेला आहे, अशा टाईपचं प्रेझेंट केलं जातं, म्हणून मला ते उत्तर देणं भाग आहे. जी 10च्या वर आपली जीडीपी होती, जी नाकारत नाही. आणि भारतीय जनता पक्ष कधीच आकडे नाकारत नाही की आम्ही काँग्रेसनी कॅल्क्युलेशन बदललं, ईव्हीएम मशीन वगैरे अशा कारणं शोधत नाही. 10% जीडीपी होताच. मला मुद्दा हाच मांडायचा होता जो बँकरांना कळला नाही की जीडीपी जरी आपला तेव्हा 10% असला तरी वी वर नॉट हायएस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. कारण तेव्हा अमेरिका समोर असताना आम्ही कधी म्हणणारच नाही की वी वेअर हायएस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. आपण बिमारू नव्हतो एवढंच माझं म्हणणं आहे. आजारी नव्हतो, कॅन्सर झालेला नव्हता एवढंच म्हणणं आहे, बाकी काहीच नाही. आता बघा, ऐकू द्या ना, जर समजून घ्या. मयंकर साहेब, थोडस ज्ञानामध्ये भर पाडून घ्या. थोडीशी बिमारू माझं ज्ञान चांगलं आहे. माझं ज्ञान चांगलं आहे. फरगाईल माझं ज्ञान 5 साठी मी बिमार हा शब्द वापरला. बिमार केव्हा आला? जेव्हा आपण हायएस्ट बोललो आपण. मला कंप्लीट करू द्या, विश्वास पाठक, मला कंप्लीट करू द्या. आशिष आज काय येते? एक्झॅक्टली पाठक 11 वाजता काय? 11 वाजता विषयी बोलू, कारण याविषयी झाली चर्चा. आशिष बोस यांनी पहिल्यांदा बिमारू ही शब्द कॉइन केला.
भारतीय जनता पक्षाने 15 वर्ष आलं लक्षात. पाठक भूतकाळात आता येऊया ना आपण वर्तमानात. बिमार होते नाही. बर नाही मला त्यांना सांगणं आवश्यक आहे ना. त्यांना नाही, सांगणं नक्कीच, आवश्यक नक्कीच, आहे. नक्कीच. महेश चव्हाण, तुम्हाला बोलायचं म्हणजे तुमचे नेते छगन भुजबळ यांची एक बाईट येते ती देखील ऐकूया. आपण लगेच मग तुमच्याकडे. बजेट आहे नेमकं काय असू शकतं बजेटमध्ये, कारण आता 4-4.5 वर्ष झाली आपण पाहिलं की सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरते. महागाई असेल, पेट्रोल असेल, तुम्ही सातत्याने टीका करताय. हे तर स्पष्ट झाले मागच्या या विधानसभांच्या ज्या काही निवडणुका झाल्या देशांमध्ये, या देशामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण सगळ्या ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झाला BJPचा. त्यामुळे ताबडतोबच काही दिवसापूर्वीच मला नाही वाटत सवर्णांनी आम्हाला आरक्षण पाहिजे अशी फार मोठी मागणी उठली होती असं मला तरी काही दिसत नाही. मराठा समाजाची उठली होती, त्याप्रमाणे त्यांना आपण दिलं. पण ताबडतोब त्यांनी 10% आरक्षण सवर्णांना देऊ केलं. हा सगळा अर्थात शेवटी त्यांच्या भाषेमध्ये तो चुनावी जुमला आहे. त्यामुळे आतासुद्धा ते कुठे इन्कम टॅक्समध्ये सवलत दे, कुठे शेतकऱ्यांना आणखीन काहीतरी मदत कर, अशा काही प्रकारच्या ज्या आहेत घोषणा करण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटेल की आम्हाला काहीतरी मिळालं, बेरोजगारांना वाटेल आम्हाला काहीतरी मिळालं, सरकारी कर्मचारी उद्योगपतींना सुद्धा वाटेल आम्हाला काहीतरी मिळालं. अर्थात ते निवडणुकीनंतर त्याचं पालन किती होईल हे काय सांगता येत नाही. कारण 2014मध्ये अशाच रीतीनं त्यांनी 1.5 शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळवून देऊ, कर्जमाफी पहिल्याच कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये करू, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. 2 कोटी मुलांना दरवर्षी रोजगार देऊ, एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आतासुद्धा हे बजेट आणि त्याच्यामधल्या घोषणा या फक्त निवडणुकीसाठी जनतेला दाखवलेले लॉलीपॉप ठरणार आहेत. त्यामुळे जनता ओळखून आहे की तुम्ही जे नक्कीच. महेश चव्हाण देखील आपल्यासोबत आहेत. महेश चव्हाण, तुमचे नेते म्हणतात की केवळ लॉलीपॉप असणार आहे, मात्र निवडणुकीसाठी का होईना जर जनतेचं भलं होणार असेल तर मग काय त्याच्यात गैर काय मग, की बाबा केल्या घोषणा आणि जर त्याचं झालं पालन तर मग वाईट काय. निवडणुकीपूर्वी ज्या काही घोषणांचा पाऊस पडला जातो तो अवकाळी पावसासारखा त्रासदायक नसावा एवढंच आम्हाला म्हणायचं. या ज्या काही घोषणा करायच्या तुम्हाला करा, कारण तुमच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला आता लोकप्रिय घोषणा करायच्याच आहेत, त्यामुळे तुम्ही त्या करणारच आहात. याच्या आधी मला एक पाठक साहेबांना प्रश्न विचारायचा की आता आपण थोड्या वेळापुरती जीडीपीचा प्रश्न, जीडीपीचे आकडे, जीडीपी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत वगैरे वगैरे वाद थोड्या वेळा बाजूला ठेवूया. हे जीडीपीचे आकडे जे काय असतील, 10% असतील, 7.3% असतील, जे काय असतील, ते वस्तुस्थितीशी कसे मेळ खात नाही त्याच्याबद्दल मला तुम्हाला एक उदाहरण द्यावंसं वाटतं पाठक साहेब. ते हे असं की जीडीपीची ग्रोथ जेव्हा एका देशाची होते तेव्हा सामान्य अपेक्षा काय असते की सामान्य नागरिक त्या देशाचा जो असतो त्याचं राहणीमान सुधारलं पाहिजे, त्याच्या राहणीमानामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आणि त्याचा मापदंड काय असतो की जीडीपी पर कॅपिटा किती झालाय. आता जेव्हा तुम्ही जीडीपी ग्रोथ, जीडीपी आपली $2.6 ट्रिलियन ची झाली असं म्हणता, त्यावेळेला जीडीपी तुम्ही जाऊन डेटा बघा, कोणत्याही वर्ल्ड बँकेचा बघा, IMFचा बघा, जीडीपी पर कॅपिटा हा $2,000 आसपास आहे आणि आपली जागतिक क्रमवारीतलं आपलं स्थान 140 आहे आणि आपण 139 वर नायजेरिया आहे आणि 141 वर केनिया आहे. म्हणजे आपण कोणाच्या पंक्तीत जाऊन बसलो, नायजेरिया आणि केनियाच्या. मी विनंती करतो आणि खरं सांगू का, प्रेक्षकांना खरं हे जीडीपीत नाही कळतो, त्यांना किती ट्रिलियन झालं याच्याशी नाही देणं घेणे. मात्र आज स्वस्त झाल्यात का गोष्टी, आज स्वस्त आहेत की नाही, हे या गोष्टी आहेत. आज पेट्रोल डिझेलचे भाव काय त्याच्याशी त्याला देणं घेणं. आज लोकल मधला प्रवास खरं सुखकर आहे का. या महागाईमुळेच लोकांचं जीवनमान सुधारत नाहीये ना, त्यांची सोर्स ऑफ इन्कम जो आहे तो लिमिटेड, तो वाढलेला नाही. पाठक तुमच्याकडे वेगळे आकडे फेकणार, त्यामुळे हे आकड्यांची आकड्यांचं नाही म्हणत, त्यांनी याचं ताळमेळ का खात नाही, यांचे आकडे वस्तुस्थितीशी ग्राउंड रोजच्या जीवनाशी ताळमेळ का खात नाही. राईट. डॉक्टर राजेश पाटील देखील आपल्यासोबत बांधकाम व्यावसायिक आहेत. शेवटी हा सगळा आकड्यांचा खेळ आहे बजेटमध्ये, हा पण आपल्याला कळतंय. मात्र बांधकाम व्यवसायाचं नेमकं काय झालेलं आहे, कारण आपण सातत्याने म्हणतोय की नोटाबंदीनंतर बिल्डरांची फार वाट लागली, त्याच्यामुळे नोकऱ्यांपासून काही बांधकाम व्यावसायिकांनी आत्महत्या केल्यात, एवढी वाईट परिस्थिती आली. बांधकाम इंडस्ट्री जी आहे ती अतिशय एका वाईट फेजमधनं चाललेली आहे आणि मी सर्वस्वी म्हणजे बांधकाम इंडस्ट्रीशी रिलेटेड जे रेग्युलेशन्स आहेत त्याला दोष देणार नाही.
ओव्हरऑल इकॉनॉमीचा जो रिफ्लेक्शन आहे ते तुमचं रिअल इस्टेटमध्ये पडतं. जेव्हा माणूस कुठेतरी पैसे कमवतो, कुठल्याही क्षेत्रात, शेअर मार्केट असेल, गोल्ड मार्केट असेल किंवा नोकरी धंद्यात असेल, तर ते पैसे तो ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो, तर रिअल इस्टेट हे त्याच्यात एक चांगलं एक माध्यम असतं की तिकडे इन्व्हेस्ट करू शकतो. पण जर आज ओव्हरऑल इंडस्ट्रीज ज्या पद्धतीने चाललेली आहे, म्हणजे आम्ही जेव्हा बघतोय लोकांना फ्लॅट्स विकताना आम्ही बघतोय की लोकांची बाईंग कॅपॅसिटी कमी होत चाललेली आहे. अच्छा, ॲट द सेम टाइम अफोर्डेबिलिटीचा जो विषय आहे की अफोर्डेबल हाऊसिंग जो आपण म्हणतोय किंवा पंतप्रधानांचं स्वप्न आहे की 2022 पर्यंत सगळ्यांना घर मिळालं पाहिजे, तर त्याच्यासाठी तसं बॅकग्राऊंड तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे की नुसतंच तुम्ही घोषणा केली आणि त्या घोषणेच्या दृष्टीने जर प्रयत्न नाही केले तर ती स्वप्न आपली पूर्ण होऊ शकणार नाहीत. मग पुन्हा जो मगाचा विषय होता की फक्त त्या घोषणा आणि घोषणाच राहतील, फक्त ते हवेतच राहील, तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर नोटाबंदी हा जो प्रकार आहे, ठीक आहे, म्हणजे आज सगळ्यात जास्त ब्लॅक मनी हे रिअल इस्टेटमध्ये होतं आणि कदाचित नोटाबंदीचा मूळ उद्देश तोही असू शकेल की रिअल इस्टेटमधनं सगळा ब्लॅक मनी बाहेर काढावा, पण तो सफल होताना दिसत नाही. का आपले भारतीय लोक पण तेवढे जुमलेबाज आहेत ना, त्यांनी सगळ्यांनीच काहीतरी माध्यम काढून ते परत कॅश, आज इकॉनॉमीमध्ये तेवढीच कॅश आहे. नोटाबंदीच्या विषयावर मी तुम्हाला एक विधान आत्ता करतोय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा लेटेस्ट रिपोर्ट काढून बघा आत्ताचा. 2015, 2016, 17 आणि 18 एकूण करन्सीची जी काही त्या ठिकाणी 100 रुपयाची नोट, 500 रुपयाची नोट, 1000 रुपयाची नोट आणि नवीन आलेल्या नोटा, ह्या सगळ्यांची संख्या जी दिली आहे, माझा निष्कर्ष असा आहे लेटेस्ट रिपोर्ट प्रमाणे की डिमोनेटायझेशनच्या आधी आणि डिमोनेटायझेशनच्या नंतर जर बॅलन्स ऑफ नोट्स बघितल्या, आय एम मेकिंग ए स्टेटमेंट, देर इज अ डेफिसिट ऑफ 15,000 मिलियन पीसेस, roughly 15,000 million pieces in the currency notes as per the RBI report. उर्जित पटेल यांचं बाहेरचं जाण्याचं कारण, जर मी मागितली, डिमांड केली की ह्या रिपोर्टच्या आधाराने एक स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट बनवा, तर उर्जित पटेलांची अकाउंटेबिलिटी पार्लमेंटला राहील आणि तो या देशातला सर्वात मोठा स्कॅम असेल नोटाबंदीचा. हे मी जाणीवपूर्वक इथे बोलतोय. आरबीआयच्या रिपोर्टचे आकडे हवं तर तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत देईन. बरं डॉक्टर, ज्यावेळी नोटाबंदी झाली त्याच्यानंतर आम्ही आरबीआय मध्ये एक आरटीआय टाकलेला. त्या आरटीआयची मागणी अशी होती की रिझर्व्ह बँकेने किती नोटा छापल्या, कोणत्या राज्यातल्या कोणत्या बँकेला किती नोटा पाठवल्या, याची आकडेवारी रिझर्व्ह बँकेने द्यावी. आज नोटबंदी होऊन 2 पेक्षा जास्त वर्ष झालेली आहे, अजूनही ती आकडेवारी रिझर्व्ह बँकेने दिलेली नाही. हे चालू आहे, चालू आहे. आता दिली आहे. उडगी सर जे म्हणतायत की ज्या डेफिशिट नोटा आहेत, मग त्या गेल्या कुठे? त्याचं उत्तर असं की नोटबंदी नंतरही ज्या पद्धतीने बीजेपीने संपूर्ण सगळीकडे सगळ्या निवडणुकांमध्ये जो पैसा वापरला तो कसा आला, तर त्याचं कारण हा जो रिपोर्ट आहे आणि या ज्या नोटा मिसिंग आहेत आणि जो रिपोर्ट आरटीआयचा त्यांनी दिलेला नाही, ते त्याचं उत्तर आहे. मी येतो कारण अर्थसंकल्पाचा थेट संबंध सर्वसामान्यांशी आहे. नागपूरला थेट जाऊयात. गजानन उमाटे माझा सहकारी तिथं आहे. तिथल्या नागपूरकरांना काय वाटतं गजानन? नक्कीच माझ्यासोबत नागपूरकर व्यापारी आहेत आणि या नागपूरकर व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना काय अपेक्षा आहे या बजेटकडनं? पडगिलवार सर, काय अपेक्षा आहे? मिनिमम इन्कम टॅक्सचा स्लॅब रेट 5 लाख रुपये पाहिजे. नंतर एज्युकेशनसाठी सबसिडी पाहिजे, जेणेकरून मुलं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतील. एज्युकेशन कॉस्ट खूपच जास्त आहे हल्ली. शिंदे सर, तुम्ही कसं? सिनियर सिटीजनना आणि पेन्शनरना नाही का मेडिकल सुविधा आणि 50,000 जे जास्त दिले होते त्यापेक्षा 1 लाख दिलं पाहिजे. सर तुम्ही? FDI इन रिटेल ट्रेड पूर्णपणे बंद केला पाहिजे आणि भारतीयांनाच प्राधान्य द्यायला पाहिजे आणि भारतामध्ये जे कॅपिटल आहे त्याचा उपयोग करून देशाला प्रगतीकडे नेलं पाहिजे. नुसतं ग्लोबलायझेशन झालं याचा उल्लेख न करता आधुनिक व्यापाराला पण महत्त्व तेवढंच दिलं पाहिजे असं माझे विचार. छोटे रोजगार को बढ़ावा देना चाहिए, इससे देश का विकास होगा और व्यापार में और काम भी बहुत मिलेगा. सरलीकरणची जी प्रक्रिया आहे ते पुढे जायला पाहिजे आणि व्यापाऱ्याला प्रोसिजरल जे टाइम त्यांच्या जाते ते कमीत कमी जायला लागेल आणि त्यांना बिझनेस करायसाठी जास्त वेळ भेटली पाहिजे. TDS जे आहे
त्याचे दर कमी करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? व्यापारियों को सुविधाएं मिलना चाहिए और विदेशी जो व्यापार है उसका मात्रा को घटाना चाहिए जिससे कि यहाँ के व्यापारियों को. राहुल तुला काय वाटतं? शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगार मिळायला पाहिजे हीच अपेक्षा आहे. सर तुम्ही काय? मैं बैंक यूनियन रिटायर्ड्स का अध्यक्ष हूँ ऑल इंडिया का. मैं ये चाहता हूँ कि रिटायर्ड लोगों को जो हेल्थ इंश्योरेंस है उस पर GST माफ कर देना चाहिए. राईट. और 5 लाख तक आम सर येतो मी. नक्कीच गजानंतर आपण बघितलं कशा प्रकारे नागपूरमधले छोटे मोठे उद्योगपती आहेत त्यांना नेमकं काय वाटतं ते देखील आपण बघितलेलं आहे. एक छोटासा मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर लास्ट सेगमेंट मात्र त्यात प्रत्येक मान्यवराला मी विचारणार आहे की एका वाक्यात सांगा की काय नेमक्या अपेक्षा आहेत या बजेटकडनं. लगेच परत छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. कारण आता काही क्षणातच म्हणजे 11 वाजता बरोबर पियुष गोयल वाचन करतील अर्थसंकल्पाचं. काय निघणार पेटारत्नाकडे सगळ्या देशाचं लक्ष. मात्र आत्ताच बजेटला मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. कॅबिनेटची बैठक झाली आणि त्यात या बजेटला मंजुरी आणि आता 11 वाजता बरोबर पियुष गोयल बोलायला उभे राहतील. आणि या सगळ्या मान्यवरांना आता मी विचारणार आहे त्यांची भविष्यवाणी की या पेटारत्न नेमकं काय निघेल, त्यांना नेमकं काय वाटतं. सुरुवात करणार आहोत विश्वास उडगी तुमच्यापासून. प्रत्येकाला एक वाक्य सांगायचं काय काय निघेल या बजेटमधनं, काय भविष्यवाणी. या बजेटमधून आश्वासनांशिवाय आणि मोठ्या आकड्यांच्या कागदावरच्या आकड्यांच्या शिवाय दुसरं काही निष्पन्न होणार नाहीये. पण लोकांची मागणी म्हणून एवढं सांगू इच्छितो की शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि जे काही सामाजिक सुरक्षेचे प्रश्न आहेत याच्यावरती बजेटच्या 10 ते 12% प्रोव्हिजन झाली तर सर्वसामान्यांचे प्रश्न सुटायला मदत होईल. आणि या ठिकाणी हे सरकार हे करू शकणार नाही कारण त्यांची एकूणच थिंकिंग प्रोसेस आहे ती कॉर्पोरेट्स करता बजेट करणं आहे, सामान्यांकरता बजेट ते करणार नाहीयेत. बरं जितेंद्र आपले. आता जो विकासाचा चालू आहे, विकास दर चालू आहे, तर मला वाटतं की पायाभूत सुविधा म्हणजे आता मेट्रोसाठी जे त्यांनी ड्रीम प्रोजेक्ट आहेत, स्मार्ट सिटी वगैरे, तर तिकडे जास्त लक्ष दिलं जाईल. आणि आता इन्कम टॅक्स रेट एवढे बदलणं कठीण आहेत आणि इनडायरेक्ट टॅक्स तर शक्यच नाही कारण GST काउन्सिल शिवाय आपण ते रेट बदलता येणार नाहीत. तर मला वाटतं जे कस्टम ड्युटी आहे म्हणजे मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, तर कस्टम ड्युटीज जे आहेत म्हणजे TV ह्या इलेक्ट्रॉनिक ह्याच्यावरती ते एखाद्या वेळेस इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याची शक्यता आहे की जेणेकरून डोमेस्टिक प्रोडक्टना जास्त चालना मिळेल. नंतर ॲल्युमिनियमसाठी म्हणजे जो महत्वाचा भाग आहे त्याच्यावरती पण इम्पोर्ट ड्युटी ती डिमांड होती तर ती शक्यता आहे 2-3 ठिकाणी खूप डिटेलमध्ये सांगितलं. आणि 11 नंतर आपण याविषयी देखील बोलू की काय काय झालं. कैलाश शर्मा, लाखो प्रवासी प्रवास करत असतात रेल्वेनं, त्यांच्यासाठी काय असेल, काय भविष्यवाणी. नक्की येणाऱ्या बजेटमध्ये विशेषतः मुंबईतले रेल्वे मंत्री मुंबईतले वाहनांचे सादर करतात आहेत. तर मुंबईतल्या त्या रेल्वे गाड्या त्या जलद गतीने सुरक्षित आणि वेळेवर यावं हीच अपेक्षा आहे. कारण जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणं होईल काय वाटतं. होणार आहेत. आता ज्या गतीने ते काम होतात आहे त्या गतीने आता ज्या 2 वर्षापासून काम सुरू झालेलं आहे. जे एल्फिशनचं ब्रिज पडल्यानंतर जेव्हा प्रशासनाची जाग आलेली आहे नक्की येणाऱ्यामध्ये जे आपण ऑडिट बघितलं ब्रिज आणि याच्यामध्ये नक्की याच्यामध्ये काय भर राहतील. डॉक्टर अजित नवले, शेतकऱ्यांसाठी लढताय वर्षानुवर्ष, काय वाटतं शेतकऱ्यांसाठी काय असेल तुमची भविष्यवाणी काय. खरं तर कर्जमाफी आणि 1.5 भावाबाबत शेतकरी फार आशा ठेवून आहेत, परंतु ज्या प्रकारची नियत यांची आहे ते कर्जमाफी आणि 1.5 भावासाठी काय करतील अशी अपेक्षा ठेवणं खरं तर मला अशक्य वाटतं आहे. केवळ आर्थिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राला 10-20% वाढ त्या आर्थिक बजेटचा हिस्सा म्हणून ते देतील आणि तोंडाला पानं पुसतील, या पलीकडे ते काही करतील असं मला वाटत नाही. नक्की. डॉक्टर राजेश पाटील, अगदी थोडक्यात. शेतीनंतर रिअल इस्टेट हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मला वाटतं की ह्या बजेटमध्ये त्याच्यावर लक्ष दिलं जाईल आणि जी एक बिल्डिंग इंडस्ट्रीची मागणी आहे की GST अंडर कन्स्ट्रक्शनला जो 12% आहे तो 6%वर येईल असं मला तरी वाटतं. नक्की नक्की. माइंडकर बघा, बजेट झाल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल की माइंडकर तुमचं खरं ठरलं. मी अगदी साधं वाक्य सांगतो. हे बजेट अनाऊन्स व्हायच्या काही दिवस आधी 10% इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास उच्चवर्णीयांना आरक्षण दिलं गेलेलं होतं. त्याचा रेफरन्स याच्याकरता घेतोय की मुळात भाजपचा व्होटर्स क्लास जो कणा आहे तो मध्यम वर्ग आहे. आणि एका वाक्यात सांगतो, या बजेटमध्ये मध्यम वर्गांना फार मोठ्या प्रमाणात गाजरं दाखवण्यात येतील आणि ती गाजरं ही इन्कम टॅक्स स्लॅब 5 वरून 8-10 वर नेण्यापर्यंत असू शकतात. माझ्या मते शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं अनुदान ही एक पहिली गोष्ट असू शकते. दुसरी गोष्ट युवकांना रोजगार आणि तिसरी गोष्ट जे आता बरीच चर्चा चालू आहे ती म्हणजे गरिबांना मिनिमम इन्कम गॅरंटी सारखं काहीतरी ते हे देतील. पण मला एवढंच म्हणायचं त्यांनी ज्या काही घोषणा करायच्या त्या कराव्यात, पण
जर त्यांचंच सरकार पुन्हा येणार असेल तर त्या घोषणा असा असाव्यात की त्यांना त्या आल्यानंतर त्या प्रोव्हिजन करता आलं पाहिजे आणि त्या घोषणा पूर्ण करता आल्या पाहिजे. सरकार बदललं तर प्रश्नच नाही, सरकार बदललं तर त्यांचं बजेटही बदलू शकतं. नाही, याच्यामध्ये एक आहे की निश्चितच घोषणांचा वर्षाव होणार आहे आणि करणार नाही. परंतु जसं गडकरीजी म्हणत आहेत की खोटी स्वप्न दाखवू नका, हे त्यांच्याच मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. खोटी स्वप्न दाखवणार, ते दाखवतील, ते स्वप्न दाखवणार. थेट बोला ना, गाजर दाखवतील, गाजर दाखवणार निश्चितच, प्रश्नच नाही. डॉक्टर राजू वाघमारे, पहिली गोष्ट म्हणजे हे इंटरिम बजेट जे आहे 5 तारखेला आचारसंहिता लागू होईल 5 ते 10च्या मध्ये. यांच्याकडे 35 दिवस बजेटचं इम्प्लिमेंटेशन साठी कमीत कमी 40 दिवस लागतात. त्याच्यामुळे ह्याच्यात जे काही बोलणार आहेत त्याच्यातली एकही गोष्ट इम्प्लिमेंट करू शकत नाही. त्याच्यामुळे हे फक्त निवडणुकीचा मॅनिफेस्टो असणार आहे असं तुम्हाला आणि हा गाजराचा हलवा असणार आहे. विश्वास पाठक, सगळेजण एकाच सुरात बोलतायत, तुमचा मित्रपक्ष देखील हाच आरोप करतोय. सांगा ना, काय होईल 11 वाजता जेव्हा पेटारा उघडेल? सामान्यांसाठी खरंच काय असणार आहे का? गाजराचा हलवा खातील. ज्या जनतेने आतापर्यंत आम्हाला सबका साथ सबका विकास या जर्नीमध्ये मदत केलेली आहे, त्या सर्वसामान्य जनतेला या बजेटच्या माध्यमातून एक सुखद मोठा आनंद मिळणार आहे, धक्का देणार आहे. बरं, म्हणजे ही कन्फर्म बातमी आहे की सुखद बातम्या असतील त्याच्यामध्ये? काय बोलायचं? हे धक्के देत आलेत, गेली 4 वर्ष आम्ही धक्के खातोय. आता नवा धक्का तुमचा आम्हाला पाहायचा आहे 1 तासामध्ये. या धक्क्यांमुळे मात्र शेतकऱ्यांचा आणि सामान्यांचा जीव गेला. आम्हाला देखील, आम्ही उम्मीद पे दुनिया कायम आहे, आम्हालाही असंच वाटतं की खरंच सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी असणारं हे बजेट असावं. आमची देखील आशा हीच आहे. सगळ्या मान्यवरांचे तुर्तास तरी धन्यवाद. पुन्हा एकदा अर्थात आपण येणार आहोत, कारण या बजेटमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पैलूंवरती तुमची अशाच बरोबर तुमच्याशी आम्ही बोलणारच आहोत. वेळ झाली का छोट्याशा